समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षा योजना 31 मार्च 2026 पासून बंद। याच योजनेतील ज्युनियर कंत्राटी 8 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेत कायम केले। मात्र उर्वरित सिनियर 3378 कंत्राटी कर्मचारी मात्र कायमच्या प्रतीक्षेत असून त्यांची कुटुंब उघड्यावर आली आहेत। मायबाप सरकार त्यांना न्याय देणार काय? या संदर्भात 9 मार्च 2026 पासून समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अन्नत्याग व आमरण उपोषण सुरू आहे। कर्मचाऱ्यांची कंत्राटी बेसवर 2005-6 पासून सुरू झाली आणि जशी परमनंट कर्मचाऱ्यांची भरती शासन करतं त्याच पद्धतीनं ॲडव्हर्टाइजमेंट, परीक्षा, मुलाखत या सर्व माध्यमांना आम्ही सर्व लोकांनी केलेली आहे। आम्ही सर्व क्वालिफाईड लोक आहोत। MA झालेले आहे, ग्रॅज्युएट झालेले आहे, MA झालेले आहे, PhD धारक आहे। तर असे 2006 पासून आज आता 2026 सुरू आहे। तर या 20 वर्षामध्ये आम्ही कंत्राटी बेसवरच अजूनही कार्यरत आहे। आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी मागच्या वर्षी आमच्या ज्या योजनेतले अर्धे जे आमचे लहान भाऊ जे समग्र शिक्षणाचा एक भाग होते दिव्यांग विभागात, तर त्या जवळपास 1,000 लोकांना या महाराष्ट्र शासनाने कायम केलेलं आहे। तर आमचं त्यांना तेच म्हणणं आहे की जसं तुम्ही आमच्या लहान भावांना कायम केलं तसंच आम्हाला सुद्धा आता तुम्ही कायम करावं। काय अपेक्षा आहे? कोणती परीक्षा आमची पाहत आहे शासन? जे आजही शासन डिसिजन घेत नाही, कॅबिनेट निर्णय घेत नाही, असं समजतं की सन्माननीय मुख्य सचिव साहेबांच्या कॅबिनेटमध्ये टेबलवर आमची फाईल आहे, ती कधी रिमार्क मारून या डिसिजनसाठी तयार होईल याची आम्ही अपेक्षेनं वाट पाहत आहोत। दुःखाची गोष्ट ही आहे, गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही काम करतोय, मानधनावर काम करतोय आणि या कालावधीमध्ये आमचे 250 ते 300 लोक सदस्य काम करता करता मृत्युमुखी पडले। मग या मृत्युमुखी पडलेल्या यांच्या कुटुंबियांना 1 रुपया सुद्धा कोणताही शासनाकडून म्हणजे कुठलीही भरपाई शासनाकडून मिळालेली नाही। 1 रुपयाही म्हणजे मानधनामध्ये सुद्धा मागच्या कालावधीमध्ये वाढ झालेली नाही। म्हणून आमची मागणी एकच आहे, आतापर्यंत आम्ही शासनाला आमच्या उमेदीचं वय दिलं। आमच्या महिला सर्व महाराष्ट्रातून सर्व बंधू भगिनी आलेल्या आहेत आणि एखाद्याची किती परीक्षा पाहिली याचाही शासनाने विचार करावा। 50 दिवसापासून आम्ही मुंबईमध्ये आहोत आमच्या कुटुंबांना सोडून। लवकरात लवकर शासनाने आम्हाला शासन सेवेत कायम करावं एवढी एकच मागणी आहे। मागण्या काय तुमच्या नेमक्या कशा पद्धतीने? सेवेत कायम करा, कारण आम्ही आमच्या उमेदीची 20 ते 25 वर्ष या सेवेसाठी घालवलेली आहेत। जेव्हा आम्हाला सहजासहजी नोकऱ्या मिळू शकत होत्या बाहेर, तेव्हा आम्ही हे शासकीय आहे म्हणून आम्ही ह्या नोकरीत आलो आणि आमचे आयुष्यातली 25 वर्ष आम्ही ह्या तुटपुंच्या मानधनावर या अभियानामध्ये काम केलेलं आहे। आता अभियान संपत आलेलं आहे, शेवटची ऑर्डर म्हणण्यासारखं आता आम्हाला काही हातात पडलेली नाही आहे। 30 मार्चला अभियान संपलं असं जाहीर केलं होतं। 20 ते 25 वर्ष आयुष्यातली जे उमेदीची वर्ष असतात, कुटुंबाला स्थिर स्थावर करण्याची वर्ष असतात, कुटुंब सेटल करण्याची जे उमेदीचं वय असतं, ते सर्व उमेदीचं वय आमचं किंवा ते वर्ष 20 ते 25 वर्ष हे समग्र शिक्षा योजनेतील शिक्षण विभागातील सर्व योजना असतील, गुणवत्तेचं काम असेल, शाळाबाह्य विद्यार्थी असतील, अशा सर्व ज्या योजना असतील ते विद्यार्थ्यापर्यंत शाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या जे काही सर्व केडर आहेत समग्र शिक्षा योजनेतील 12-13 केडर आहेत, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे, अशा सर्वांनी मिळून हे काम आम्ही 25 वर्षापासून केलेलं आहे। आणि आता आमची कुणाची सेवा 1 महिने राहिलेली आहे, कुणाची 15 दिवसावर सेवा राहिलेली आहे। गेल्या 31 मार्चला आमचे 25 लोक रिटायर झाले, शासनाचा 1 पैसाही त्यांना मिळालेला नाही। आम्ही हे काही दिवसामध्ये 58 वर्षानंतर ज्यावेळेस आम्ही रिटायर होऊ त्यावेळेस आम्ही जीवन कसं जगायचं हा पडलेला आम्हाला हे 3,378 जे कुटुंब राहिलेले आहेत त्यांना पडलेला हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे। आणि तो गंभीर प्रश्न शासनाला लक्षात आणून देण्यासाठी गेली आम्ही 50 दिवस झालं या आझाद मैदानामध्ये टाहो फोडत आहोत की आमच्याकडे लक्ष द्या।